झाल्या हीन शक्ती नाक मुख गळती, झाल्या हीन शक्ती नाक मुख गळती, सांडूनिया पुरती रांडा पोरे। जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत पद आहे, तोपर्यंत लोक तुमच्या माग 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 फिरतात। ज्या दिवशी ह्या गोष्टी तुम्हाला सोडून देतील ना महाराज, ज्या दिवशी तुमचं पद जाईल ना, जंगलात पोलीस लोक सोडून देतात आणि पोलीस गाडी घेऊन जातात, तुला एकट्याला गाडी घेऊन घरी यावं लागतं। ही पदाची किंमत आहे। ज्या दिवशी पद जाईल, ज्या दिवशी प्रतिष्ठा जाईल, बाहेरचे द्या सोडून महाराज, तू कोबरायचं प्रमाण वाया कसं जाईल। बाईल म्हणती खरं मरता तरी अशी येईल खरं राजा भर्तृहरीची खूप सुंदर कथा शास्त्रामध्ये सांगितल्या जाते। राजा भर्तृहरी नावाचा खूप मोठा राजा होता। काही साधू संत मंडळी त्याच्या घरी त्याला भेटण्यासाठी आल्यानंतर साधू संत मंडळीचा एवढा सुंदर आदर तिथे केला। आगतम स्वागतम सुस्वागतम, एवढे साधू संत मंडळी प्रसन्न झाल्याने एका साधूने आपल्या पिशवीतलं फळ दिलं, राजा भर्तृहरी दिलं। हे राजा, हे फळ खा, तू अमर होऊन जाशील। उदाहरण लक्ष देऊन ऐका बरं। ते फळ ज्यावेळेस राजाच्या हातात पडल्यानंतर राजा रडायला लागला, काय करू हे फळ खाऊन? मी फळ खाईल, मी अमर होईल, पण माझं प्रेम माझ्या बायकोवर आहे, म्हणजे राणीवर आहे। कोणावर आहे? राणीवर आहे। आणि ती जर माझ्या डोळ्यासमोर मेली तर मी हे फळ खाऊन अमर होऊन काय करू? राजाने राणीला आवाज दिला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा, इकडे या। राणी साहेबाला अमर होण्याचं फळ दिलं। राणी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे अमर होण्याचं फळ आहे, हे जर फळ मी खाल्लं तर मी अमर होईल, पण तू जर माझ्या डोळ्यासमोर मेली ना तर मी जगू शकणार नाही, म्हणून तुझ्या डोळ्यासमोर मी मेलोला मला चालल, पण माझ्या डोळ्यासमोर तू मेलेली मला आवडणार नाही। महाराज, एवढं प्रेम जर नवरा आपल्यावर करत असेल, त्या बायकोने किती प्रेम करावं नवऱ्यावर? पण त्या राणीचं प्रेम एका प्रधानजीवर होतं। कोणावर होतं? प्रधानजीवर होतं। तिनं प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी, ओ प्रधानजी दा, राजे साहब ने मुझे फल दिया है, ये फल खाने के बाद मैं अमर हो जाऊंगी, लेकिन अमर होके करूंगी क्या? मी तर तुझ्यावर प्रेम करते, तू जर माझ्या डोळ्यासमोर मेला प्रधान तर मी जगू शकणार नाही। आता एवढं प्रेम जर राणी आपल्यावर करते, त्या प्रधानजीने त्या राणीवर किती प्रेम करावं, किती एकनिष्ठ राहावं। पण आता तो प्रधानजीच ना, घोड्याची सेवा करणाऱ्या माणसाची बुद्धीच किती राहील महाराज। आता तो शेवटी नौकर होता, त्याचं प्रेम एका भांडे घासणारी वालीवर होतं। त्यानं तिला फोन केला, ए दासी, राणी साहेबाने हे फळ मला दिलंय, राणी साहेबाने हे फळ मला दिलंय। राणी साहेबाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला राणी आवडत नाही, माझं प्रेम तुझ्यावर आहे। आता त्या दासीजवळ ज्यावेळेस फळ आलं, दासी रडायला लागली, हे फळ खाऊन मी अमर होईल, पण अमर होऊन करू काय? मला जीवनभर लोकांची भांडी धुवावं लागेल, लोकांचे घरं धुवावं लागेल, कपडे धुवावं लागेल। हे जर फळ माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा अमर होईल। काय होईल? हे जर फळ माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा अमर होईल। आणि ज्यावेळेस फिरून फळ राजाकडे आलं, त्यावेळेस राजाला धक्का बसला, हे तर फळ मी राणीला दिलं होतं, दासीकडे आलं कसं? राणीला आवाज दिला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा, इकडे या, मी तुम्हाला अमर होण्यासाठी जे फळ दिलं ते फळ काय केलं? राणी साहेबांनी हात जोडलं, मालक, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुम्हाला सांगू, तुम्ही मला 1% आवडत नाही, हे फळ मी प्रधानजीला दिलं। ज्या राजाने अमर होण्याचं फळ आपल्या बायकोला दिलं, ती बायको जर तोंडावर सांगत असेल तुम्ही मला 1% आवडत नाही, तर तुमचं काय घेऊन बसले महाराज तुम्ही? अजिबात नाही। तुम्हाला असं वाटतं बायको तुमच्यावर प्रेम करते, कुठपर्यंत करते? जोपर्यंत तिला एक मुलगा होत नाही तोपर्यंत। मग अर्ध नवऱ्यावर आणि अर्ध पोरावर, 50% आलो आपण। आणि ज्यावेळेस त्या पोराचं लग्न होईल, त्याला नातू होईल, अर्ध नातवावर आणि अर्ध पोरावर तुमची कुत्र्याची भाकर सोबतच लटकते रे ना रे बाई, तुम लटकते रे ना। मी नाही बोलत महाराज, नाथ बाबाचं प्रमाण आहे। हो नाही रे हो, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या हो मायेचा बाजार 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे तरुण माणसाने म्हाताऱ्या माणसाला असू नका कारण एक दिवस कधी ना कधीतरी तुम्ही म्हातारे होणार 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे वृद्धपणा तुझ येता जवळी वैद्य काय करणार रे नाही रे म्हणून संसारातल्या जेवढ्या गोष्टीला तुम्ही तुमचं म्हणता ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुःख देणार आहे म्हणून महाराज सांगतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो संसाराचा दास होऊ नका मी नेहमी कीर्तनातून सांगतो अरे 100 गाढवाचा मालक होण्यापेक्षा एका शायण्याचा नौकर झालेला कधी चांगलं आहे गाड्यानं संसारात जीवन जगत असताना एक तर दास देवाचं झालं पाहिजेत नाही तर दास साधूचं झालं पाहिजेत आणि संसारिकांना कष्टकरी मंडळीला शेतकऱ्यांना तर माझे हात जोडून विनंती आहे संसाराचा दास व्हा पण पुढाऱ्याचा दास अजिबात होऊ नका कारण हे कधी बदलतील काही सांगता येत सकाळी एकीकडे चहा घेतील दुपारी एकीकडे जेवण करतील संध्याकाळचा मुक्काम तिसरीकडे त्याच्यामुळं आपण ताण घ्यायचं मला तर आता हे राजकारण पाहिल्यानंतर एकच आवडतं प्रत्येकाने प्रत्येक पुढाऱ्याचे फोटो खिशात ठेवायचे तो आला की त्यांना म्हणायचे साहेब आम्ही तुमचेच आहे चला पुढं ही वस्तुस्थिती ठेवा कारण की अवघड झालेलं आहे महाराज अरे एक काळ या देशाला आदर्श देणारा हा महाराष्ट्र एक काळ या देशाला ऊर्जा देणारा हा महाराष्ट्र एक काळ या देशाला सुद्धा चुकीच्या मार्गाला लागलेला देश त्याला ठीक करण्याचं काम या महाराष्ट्राने केलंय महाराज त्या महाराष्ट्राचं जर आज खिचडी पाहिली तर वाईट वाटतं नेमकं काय चाललंय काय नाहीये काय चाललंय काय नाही अवघड झालंय महाराज चांगले लोक डिप्रेशनमध्ये जायला लागले कठीण तळा झाला अरे राजकारण हे विकासाचं असतं गड्यांनो राजकारण आता हे कुटुंबावर आलेलं आहे 2024ला तरी बरं 29ला गोळ्या घालतील ना की एकूण एकायला महाराज एखाद्याला तिकीट नाही भेटलं ना डायरेक्ट पक्ष प्रमुखालाच गोळ्या घालतील कठीण तळा झालाय आणि सगळ्याला आमदार व्हायचं मी तर आता एक असा अर्ज देणार आहे राज्यपालाला की कमीत कमी विधानसभेत 5,000 आमदार झाले पाहिजेत आमदार 288 आणि तिकीट 10,000 कसं जमल हो महाराज प्रत्येकाला कोणाला कार्यकर्ता राहायचंच नाहीये प्रत्येकाला आमदारच व्हायचंय विठाला विठाला आशीर्वाद द्यावा हाची मज दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात मजा नाहीये मालक झाल्यानंतर फायदा काय आहे तोटा काय महाराज सांगतात जया अंगी मोठेपण माझी विनंती आहे साखर होण्यात मजा नाहीये साखर खाण्यात मजा आहे गड्यानो दास होण्याची मजा आहे ती मालक होण्यात नाहीये आणि मालक झालं की महाराज सांगतात जया अंगी मोठे पण तया यातना कठीण साखर होण्यासाठी तिला किती ताण आहे हो पार गाळून 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 तिच्यावर प्रक्रिया करून साखर मग साखर कशाला व्हायचं साखर खाणारे व्हा ना साखर खाण्यासाठी कुठं तुम्हाला कंपनीत जायचं थोडी गरज आहे हातावर घेतली तोंडात टाकली की मोकळं बरोबर आहे का नाही म्हणून दास होण्याची मजा आहे ती कशात नाही महाराज सांगतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे वा दास जर संसाराचे झाले तर निश्चित तुमच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
देहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती कड्यानो, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. हे बघा, ज्या दिवशी तुम्हाला भगवंताचा विसर पडेल त्या दिवशी समजून चला की ते तुमच्या जीवनातलं काय आहे, पाप आहे. आणि का बरं देवाला विसरावं? देवाला विसरल्यानंतर या कलियुगामध्ये तुम्हाला कोण पाठिंबा देणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, अनेका चक्र पाणी वाचून या. जर जगाचा मालकाचा जर शेवटचा पर्याय तुम्हाला आणि मला आहे तर मग पहिला पर्याय देवाला मला ठेवा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मी असं नाही म्हणत तुम्हाला कीर्तन संपले की लगेच सगळे लाल कपडे घाला हिमालयात जा, अजिबात नाही. संसारातच राहा, लेकरा बारांना सांभाळा, घरदार करा, व्यापार करा, राजकारण करा, सगळं काही करा. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही मरणार एवढं ध्यानात ठेवा. इस तन धन की कोण बड़ाई, देखत नैनो में मीठ मिलाई. ज्या शरीराची तुम्ही एवढा अभिमान करताय, ज्या कपड्याचा तुम्ही एवढा अभिमान करताय, ज्या घरामध्ये राहता त्या बंगल्याचा एवढा अभिमान करताय, काय माझे कबीर महाराज सांगतात, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अरे 100 कोटीचा नाही, अब्जावधी रुपयाचा मालक असू द्या, पण त्याचा शेवटचा मुक्काम महाराज कुठे हो? शेवटचा मुक्काम त्याचा पत्राच्या रूम मध्येच आहे. रतन टाटा ज्या दिवशी मरण पावले, भारतातले जे काही श्रीमंत आहे त्यांच्यामध्ये त्यांचा नंबर लागतो. श्रीमंत भरपूर असतील, पण मला वाटतं भारतामध्ये नव्हे विश्वामध्ये तेवढा दान देणारा मनुष्य मी माझ्या लाईफमध्ये अजून पाहिला नाहीये. ते ज्या दिवशी मरण पावले त्यांचा शेवट सुद्धा पत्राच्या रूम मध्येच झाला. मग सगळ्याला जर पत्राच्या रूम मध्येच जायचं, मग एवढा अभिमान करता कशाला? लोक एवढं वजनात बोलतात ना, अरे बापरे बापरे बाप. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या फलटणचं राजकारणच संपलं. तू मरून तर बघ एकदा. लोक तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात. लोकांचा असा भास आहे की तुम्ही हे चालवता, कोणी नाही. पूर्वी म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल, काहीच झालं नाही या भारताचं. इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का, भारत थोडा बंद पडला काही. सोनियाही गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील. कोणीतरी ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. अरे तुमचा आणि माझा अपघात झाला आणि आपण जर एक्सपायर झालो जागीच, आणि जर PM ला 4 तास उशीर असला तर पहिले घरचे लोक म्हणतात पहिलं काहीतरी खाऊन घेऊ नंतर रडतात. तसे रडत नाही, एवढे हलकट लोक आहे. आणि तुमच्या वाचून काय राहिलंय? तुम्ही ताण नका घेऊ. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे म्हणून वाया गेला. अरे एखादा चांगला दिग्गज जर पुढारी मेला तर अख्ख्या तालुक्याला दुःख होतं. साहेब गेले, साहेब गेले, साहेब गेले. लोकांना साहेब गेल्याचं दुःख, आणि त्याच्या घरच्याला आता पुन्हा तिकीट कोणाला भेटतं याचं दुःख. किती बावळट लोक आहे महाराज, काही मेळ आहे का? म्हणजे लोक ज्याचा त्याचा स्वार्थ पाहतात, लोकांना काही घेणं देणं राहिलेले नाही. ही वस्तुस्थिती ना. तिकडं माणसाची प्रेत यात्रा जळत असते आणि इकडं त्याची प्रॉपर्टी कुठं आहे, स्विस बँकेत कुठं आहे. अहो काही मेले की 4-4 दिवस सांगतच नाही मेले, फक्त ऑक्सिजनवर ठेवतात आणि अंगठे काढून पहिले बँकेतले पैसे ट्रान्सफर करतात. ही आपल्या मृत्यू लोकांची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाबू लाजा, कैसा विपरीत झाला तुझे देह नव्हे. मी बसणाऱ्या मंडळी सांगतो, तुम्ही 4 बोटात 4 अंगठ्या घाला, गळ्यामध्ये 2-3 तोळ्याचं नाही 2 किलोचं लॉकेट घाला, हे पार सोन्याची घडी बिडी घाला, ब्रासलेट घाला. तुम्ही मेल्यानंतर असं वाटतं तुम्हाला तुमचे घरचे ते सोबत जाऊ देतात. अहो या महिला मंडळी तर एवढ्या हुशार आहे बाबा बाबा बाबा, कुठूनच यांना बुद्धी दिली देवानं काही कळत नाही. अहो या रडता रडता तुमच्या हातावर पदर टाकतात हो, हातातल्या अंगठ्या काढतात. हे मी नाही बोलत. प्रमाणे बांधून या देती यमाची हाती आणि भूषणे घेती. अरे मग जगामध्ये तुमच्या सोबत येणारी फक्त ही पवित्र तुळशीची माळ आहे. ती पवित्र तुळशीची माळीचा स्वीकार करा, चांगलं काम करा महाराज. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. होईल तोपर्यंत चांगलंच करा, वाईट करू नका. आणि चांगलं केल्यानंतर आज एवढं आमच्या रामचंद्र अण्णांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित तुम्ही सर्व मंडळी, अरे दिवाळीचा सण आहे.
राजकारणाची एवढी धावपळ चालू आहे, लोक प्रचारात मग्न असताना सुद्धा आज आपल्या मंडपात बसायला जागा नाही. मला तरी असं वाटतं ह्या कुटुंबाने कमवलेली ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. याच्यापेक्षा मोठी संपत्ती अजिबात कुठं नाहीये. माणूस मेल्यानंतर लोक म्हणतात बाबा बाबा बाबा, आणि एक या मृत्यू लोकांची कथा अशी आहे, इथं जिवंतपणी कधी कोणाचं महत्व कळालं, मेल्यानंतर लोक चर्चा करतात, महाराज काय गोड माणूस होता हो, आमच्या फलटण तालुक्यामध्ये एवढा चांगला माणूस नव्हता, गोरगरिबाला मदत करायचा, गोरगरिबाची अडचण असली तिथं धावून जायचा, एवढा चांगला माणूस देव असा कसा बरं घेऊन गेला. अशी जर कोणी चर्चा करत असेल तर समजून चाला तो देव माणूस आहे. काही लोक मेले की लोक म्हणतात महाराज बरं झालं हो आमच्या फलटणची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली नाही, यांनी एक सुद्धा गावचा सप्ताह चांगला होऊ दिला नाही, यांनी एक सुद्धा मंदिराचं काम व्यवस्थित होऊ दिलं नाहीये. म्हणून माणूस किती चांगला होता, कसा होता हे मेल्यानंतर कळतं ना. मग हे सगळं करायचं तुम्हाला मरून जिवंत राहण्यासाठीच. आमच्या रामचंद्र अण्णांचं एवढं हे सुंदर वैभव मलाही वाटलं होतं. मी एप्रिल महिन्यापासून कार्यक्रमाला नाही नाही म्हणत होतो. 8 महिन्यापासून त्यांचे पोरं माझ्या पाठीमागं कमीत कमी 500 फोन केले असतील अंमलदार त्यांनी मला, महाराज तारीख घ्या ना, महाराज तारीख घ्या ना, महाराज तारीख घ्या ना. अहो म्हणलं तसंही मी 12 महिने बोमट्या मारत फिरतो, मला दिवाळीला तर घरी राहू द्या. घरचे म्हणतात तुला काही दिवाळी फिवाळी, म्हणलं अहो दिवाळी जरी असली तरी लक्ष्मी घरी घेऊन येतो, ताण नको घेऊ म्हणून आलेलो आहे बरं. बरोबर आहे का? उद्या लक्ष्मी पूजेने म्हणलं तेवढंच आपलं एखादं नारळ आलं ताण नाही राहत, बरोबर आहे का नाही. म्हणून 4, 5, 6 महिन्यापासून त्यांची इच्छा होती की आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त तुमचं कीर्तन करायचं. खरं सांगू का महाराज, मला आनंद वाटतो महाराज. हे मंडप जर पाहिला, हे व्यासपीठ पाहिलं, माईक सिस्टीम पाहिली, सगळं नियोजन पाहिलं, अरे एखाद्या शावकाराने, एखाद्या पुढाऱ्याने आपल्या पोरीच्या साखरपुड्यासाठी जेवढा खर्च करावा, लग्नासाठी जेवढा खर्च करावा, तेवढा आमच्या रामचंद्र अण्णासाठी त्यांच्या लेकरांनी केला. निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल महाराज. अरे या महाराष्ट्रामध्ये बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकणारे लोक आहे, या महाराष्ट्रामध्ये लोक बापाला जिवंतपणी न बोलणारे लोक आहे, या महाराष्ट्रामध्ये जिवंतपणी बापाला भाकरी न घालणारे सुद्धा पोरं तुम्हाला पाहायला भेटतील. पण आपला बाप गेल्यानंतर एवढ्या थाटामाटात आपल्या बापाचा उत्सव करणारं सुद्धा हे कुटुंब आहे. मला तर द्यावे तेवढे धन्यवाद. धन्य माता पिता आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणून हा ज्यावेळेस कार्यक्रम पाहत असेल, हे सगळे मंडळी पाहत असेल, गायक वादक सगळे ज्यावेळेस पाहत असेल, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो दादा, तुमच्याही बापाच्या डोळ्याला धारा लागल्या असेल, तुमचाही बाप विचार करत असेल किती भाग्यवान आहे मी, माझी कूस पवित्र झाली, माझं जीवन सार्थक झालं. अरे या महाराष्ट्रामध्ये जिवंतपणी पोर मायबापाला भाकरी घालत नाही, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या पोरांनी माझ्यासाठी एवढा उत्सव ठेवला. निश्चित बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. 2 गोष्टी माझ्या लिहून ठेवा काळजात गड्यानो. परमार्थ करणाऱ्या माणसाने निश्चित पाप करायला गेलं पाहिजे. शिट्टी मारतोय हा माई. परमार्थ करणाऱ्या माणसाने निश्चित पाप करायला गेलं पाहिजेत, आणि संसार करणाऱ्या माणसाने निश्चित आपल्या बापाला गेलं पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना रे गड्यांनो, त्या दिवशी प्रत्येकानं समजून चालव की आपल्या जीवनातला आधारवड गेला महाराज. अरे छत्रपती शिवाजी या महाराष्ट्राचे राजे झाले गड्यांनो. छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले. माझ्या जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला, तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहात, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात, मग राजे रडता का. त्यावेळेस रडता रडता ह्या जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे, याच्या डोक्यावर सोन्याचं मुकुट आहे, हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जर जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ना महाराज, त्यावेळेस मीडियावाल्यांनी प्रश्न केला होता, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला. सचिनच्या डोळ्याला धारा लागल्या. आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून या जगात माझी ओळख आहे, माझी कला, माझे गुण, माझं कौशल्य पाहून या देशाने मला भारतरत्न पुरस्कार दिला. पण सांगू तुम्हाला, हे सगळं पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल ना रे गड्यांनो, त्या दिवशी निश्चित माणसाच्या जीवनाचा आधार वड जातो. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, प्रत्येक कीर्तनकार आईचंच वर्णन करतो, आईने खूप प्रेम केलं, आईने खूप प्रेम केलं, आईने खूप प्रेम केलं. पण मला एक सांगायचं तुम्हाला, जेवढं प्रेम माणसाचं आईवर आहे त्याच्यापेक्षा बापाचं प्रेम असतं. पण बापाचं प्रेम कधीच माणसाला दिसत नाही. माझा राम वनवासाला गेला म्हणून रडणारी कौशल्य सगळ्या जगातच दिसली गड्यांनो. माझा राम वनवासाला गेलाय, माझा राम वनवासाला गेलाय, माझा राम वनवासाला गेलाय म्हणून रडणारी कौशल्य सगळ्या जगात प्रसिद्ध झाली.
पण माझा राम वनवासाला गेला त्या दिवसापासून 7व्या दिवशी प्राण सोडणारा दशरथ तुम्हालाही कळला नाही आणि मलाही कळला नाही. का कळू नये? सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. वाचवा माझ्या पोराला, वाचवा माझ्या पोराला म्हणून रडणारी देवकी सगळ्या जगाला दिसली. पण माझं पोरगं वाचलंच पाहिजेत याच्यासाठी टोपल्यात घेऊन तोंडात पाणी जाईपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं रक्षण करणारे वसुदेव तुम्हालाही कळले नाही आणि मलाही कळले नाही. 2 मिनिटं घेतो गड्यांनो, तुमचे जास्त घेत नाही. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. लक्ष देऊन ऐका. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण रात्री 12 वाजता पाणी लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही आणि माझ्याही लक्षात आला नाही. आई मला 10 रुपये दे ग चॉकलेट खायला, आई मला रुपये दे चॉकलेट खायला म्हणून पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण आपल्या शाळेची 2-2, 4-4 लाख फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही आणि माझ्याही लक्षात आला नाही. सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा न गोत्याचा सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. भर चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता तुमच्या बापानं शेतामध्ये या दुऱ्याचं त्या दुऱ्यामध्ये एवढ्या वखरामागे येड्या मारल्या, पण कधी तुम्ही तुमच्या बापासाठी टाळ्या वाजवल्या नाहीये. मला सांगायचं आहे तुम्हाला, प्रत्येकाला आपला बाप कळला पाहिजे. तो महाराज बाप 4 वेळेस रडतो. पहिल्यांदा बाप रडतो कोणत्या 1 मुलीचा साखरपुडा झाला त्या दिवशी बापाचा चेहरा पहा. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी कोणती 1 मुलगी सासरी जाते. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी कोणती 1 मुलगी तरुणपणात विधवा होती. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी ज्या मुलांसाठी सगळं काही करायचं ते मुलं ज्यावेळेस बापाला घराच्या बाहेर काढून देतात त्या दिवशी निश्चित बापाला दुःख होतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकी नाही तुम्हाला काही करता आलं तरी चालेल गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन तुमची आई आहे आणि तुमचा बाप आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला सोडून जातील त्या दिवशी समजून चालावं की मनुष्य पोरका झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर
पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. कैलासवासी आमचे रामचंद्र भाऊ बाबूराव सोड मिसे यांच्या प्रथम सर्व मंडळी त्यांना प्रेमानं अण्णा म्हणतात. अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आमच्या विजयदादांनी आणि आमच्या दीपकदादांनी खूप गोड नियोजन केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. रात्रभर प्रवास करून आलो महाराज. वर्षश्राद्धाचं कीर्तन म्हणल्यानंतर जमाजमाव करायला थोडं जड जातं. एक तर दिवाळी आहे, आळंदीतले सगळे महाराज लोक घरी गेलेले, तरीसुद्धा एवढी जमाजमाव करून एवढं सुंदर नियोजन आल्यानंतर सर्व थकवा काय झाला, दूर झाला. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर कधी कधी असं वाटतं कोणत्या जन्माचं पाप आहे आपण कीर्तनकार झालो. असं वातावरण असतं. बाबा 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 मेलेले माणसं, पुढं बसलेले माणसं नेमके जिवंत आहे का मेलेले काही कळत नाहीये. माईक सिस्टीम चुकीची, गायक वादक आपण एक म्हणा, आपण म्हणा भाग गेला सीन गेला, ते म्हणतं बग्या मेला सीन गेला, सगळं उलटा कार्यक्रम असतो. पण इथं सगळं वातावरण एका हुनी बळी रे. जेवढा सुंदर मंडप तेवढीच गोड माईक सिस्टीम, जेवढी सुंदर गोड माईक सिस्टीम तेवढे सुंदर वादक, आणि तेवढे सुंदर वादक तेवढे सुंदर गायक, सगळंच सुंदर आहे. आणि हे सगळं नियोजन आमच्या दीपकदादांनी, आमच्या विजूदादांनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. निश्चित का वर्षश्राद्धानिमित्त कीर्तनं ठेवायचे, का दशक्रिया विधीनिमित्त प्रवचन ठेवायचे, याचं कारण अजूनसुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही लोक आपल्या बापाला व्यवस्थित बोलत नाही. आमच्या विजूदादाचा कार्यक्रम पाहून, दीपकदादाचा कार्यक्रम पाहून इथंही काही मंडळी या समाजामध्ये अशी असतील की ते आपल्या बापाला व्यवस्थित बोलत नसतील. मी नारदाच्या गादीवर सांगतो, एवढं सुंदर नियोजन, एवढे सुंदर गायक वादक, एवढा सुंदर मंडप, एवढं सगळं वातावरण पाहिल्यानंतर जो आपल्या बापाला व्यवस्थित बोलत नसेल तो सुद्धा कीर्तनात बसल्या बसल्या त्याच्या मनाची लाज त्याला वाटत असेल. अरे गेल्यानंतर हे लोक जर एवढा चांगला कार्यक्रम ठेवत असेल तर आपण जिवंतपणे आपल्या बापाला का चांगलं बोलू नये. हा आदर्श, हे मार्गदर्शन फक्त आणि फक्त वर्षश्राद्धाच्या कीर्तनातूनच होतं. म्हणून हे कार्यक्रम करण्याची काय आहे गरज आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, पैसों से खाना मिल सकता है भूख नहीं, पैसों से किताबें खरीद सकते हो ज्ञान नहीं, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो नींद नहीं, उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. आमच्या अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, राजकीय क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सर्व क्षेत्रातले मंडळी आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आमचे नागेश दादा आहेत, ज्यांनी गोड असं गायन केलं आमचे रवी महाराज आहे, आमचे प्रदीप महाराज आहेत, ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधले हे सर्व मुलं आहेत, आमचे हरिभक्तपरायण नंदू महाराज आहेत, आमचे दादा वाळके दादा आहेत, सर्वच मंडळी आहेत, ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आमचे मोरे दादा आहेत, ज्यांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, अख्खं विश्व आपला कार्यक्रम पाहत आहेत. आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा तर आलेच आहेत, पण आपल्या लेकराचं कौतुक करण्यासाठी पिताश्रीसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे अमोल दादाचे वडीलसुद्धा आले. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम
तुम्ही कृपा तुम्ही कृपा सांगावी विनंती वाढवीन झाला उभा वैकुंठास बोला काळी विठ्ठलासी पावनाचा सैत झाला गुप्त कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 बोलिले ज्ञानेश्वराला का पाया अवतार पांडुरंग अरती ज्ञान राजा देवी धरुनंद अरती ज्ञान राजा तुय बोले विश्वब्रह्माची केली रामजनाद ठेली अरती ज्ञान राजा ज्ञान राजा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या तुकारामा शांताईले तुकारामा सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या तुकारामा जी ब्रह्मा दुखाशी आले म्हणून निराशोची चरणी मंडपी तुकारामा सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या तुकारामा खाली लोटांगण संतास निर्भीची माने तुझे काही न मागू देवा मने आता उदार तो हो काही संतारिया संतास निर्भीची माने तुझे काही न मागू देवा तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान महाराज जगद्गुरु जय